उभी आहे पुण्यातल्या नेने घाटावरती। तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर सर्वसामान्य माणसांना हा जो नजारा आहे, हे जे दृश्य आहे ते अतिशय चांगलं वाटू शकतं, कारण आपण बघतोय या ठिकाणी जवळजवळ 200-300 कबुतरं बसलेली आहेत। हे कबुतरं थव्यांमध्ये एकसाथ उडतात, वेगवेगळे करतब करताना आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे थवे, त्यांचे वेगवेगळ्या आकृत्या करताना ही कबुतरं पाहायला मिळतात। त्यामुळे खरं तर नेने घाटावरती हे कबूतर पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यांना खायला टाकण्यासाठी गर्दी होत असते। मात्र खरं तर याच कबुतरांमुळे सध्या सगळ्याच सर्वसामान्यांच्या जीवाला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे। आपण अनेकदा या संदर्भातल्या बातम्या वाचलेल्या आहेत। कबुतरांची जी पिसं खाली पडतात किंवा त्यांची जी विष्ठा असते त्यामधून तयार होणाऱ्या जंतूंमुळे थेट फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात, लंग्स इन्फेक्शन होऊ शकतं। त्याचबरोबर काही जणांना श्वासोच्छवासाचे आजार सुद्धा या सगळ्यामधून उद्भवू शकतात। कबुतरांच्या जंतूंमधून होणारा एक मुख्य आजार आहे हायपर सेन्सिटिव्ह निमोनिया। हा आजार जवळपास 60 ते 65% लोकांना होतो, ज्या लोकांच्या घराच्या जवळपास कबूतर असतात। त्यामुळे खरं तर कबुतरांना उघड्यावर खायला टाकू नये, जेणेकरून ही कबुतरं सगळे एकत्र येणार नाहीत आणि त्यामुळे जे काही हे आजार फोफावतात हे आजार फोफावणार नाही, यासाठी अनेकदा प्रशासनाने सांगितलेलं आहे, अनेकदा अशा प्रकारचे आदेश देण्यात आले की कबुतरांना उघड्यावर खायला टाकू नये। मात्र आता जरी आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण बघू शकतो या ठिकाणी कबुतरांना मोठ्या प्रमाणात खायला टाकलेलं आहे। सकाळच्या वेळेत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते या कबुतरांना खायला टाकण्यासाठी। काही असे समाज आहेत ज्या समाजामध्ये कबुतरांना किंवा पक्ष्यांना खायला टाकणं खूप जास्त चांगलं मानलं जातं, पुण्याचं काम समजलं जातं। त्यामुळे या कबुतरांना खायला टाकताना अनेकदा आपल्याला लोक या ठिकाणी सकाळच्या आणि सायंकाळच्या सुमारास पाहायला मिळतात। त्यामुळेच या कबुतरांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता याच कबुतरांमुळे होणारे हे सगळे जे आजार आहेत त्यासाठी पालिका प्रशासन पुन्हा एकदा गांभीर्याने आक्रमकपणे भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कबुतरांचे स्पॉट आहेत, ज्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने कबुतरं एकत्र असतात किंवा मग त्यांचे थवे असतात, अशा ठिकाणी उघड्यावर त्यांना खायला टाकू नये अशा प्रकारचे फ्लेक्स सुद्धा आता पुणे महानगरपालिकेकडून लावण्यात येणार आहेत। जे लोक कबुतरांना उघड्यावर खायला टाकताना दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळेच भविष्यात तरी या सगळ्या कबुतरांना अशा प्रकारे उघड्यावरती खायला टाकणं असेल हे न केलेलं तितकंच चांगलं आहे, कारण ही कबुतरं दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकंच त्यांच्यापासून माणसाला होणारे जे काही आजार आहेत ते मोठ्या संख्येने आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळेच आता पालिका प्रशासनाकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे। हा आदेश निघालाय, मात्र अजूनपर्यंत अशी कारवाई कुठे झाल्याचं दिसत नाहीये। मात्र भविष्यात नक्कीच या सगळ्यावरती पुणे महानगरपालिका प्रशासन गांभीर्याने याची दखल घेऊन उघड्यावर कबुतरांना खायला टाकलेलं पाहिल्यास किंवा त्यांना तसं काही आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर मात्र तुम्ही देखील कबुतरांना कुठेही उघड्यावरती खायला टाकत असाल तर असं करू नका, किंवा घरी जरी कबुतरं पाळली असतील तरी सुद्धा त्यांच्यापासून होणारे जे काही आजार आहेत, त्यामुळे लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारे जे काही आजार आहेत याला लक्षात घेऊन कबुतरांपासून माणसाने सध्या दूर राहणंच जास्त गरजेचं असल्याचं दिसून येत आहे। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.